नमस्कार मित्रांनो. 11 ऑगस्टच्या द हिंदू चॅनलिस्टमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा, आपण काय करत असतो की द हिंदूमधनं सिलेक्टिव्ह जे 2-3 किंवा 4 आर्टिकल आहेत ते आपण सिलेक्ट करत असतो आणि ते इथे एक्सप्लेन करत असतो. त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन आहे ते. आत्तापर्यंत तुम्ही आपला यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेला नसेल तर तो सबस्क्राईब करायचा आहे, जेणेकरून पुढचे जे व्हिडिओज येतील महत्त्वाचे, तुमची राज्यसेवेचे प्रिलिम्स रिलेटेड असेल किंवा नंतरचे असतील ते तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचतील. ठीक आहे. बघा, आजचे जे आर्टिकल आहे ते 3 महत्त्वाचे आर्टिकल आहेत. एकतर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन नावाची जी प्रोसेस चालली आहे बिहारमध्ये, तिथे पारदर्शकता कशा पद्धतीने कमी आहे ती एक आहे. त्यानंतर तामिळनाडू सरकारने काही, आपण ज्याला म्हणू की भेदभावाच्या खोलवर रुजलेला प्रतीक जे आहेत, जसं की कॉलनी नावाचा एक वर्ड होता, चेरी नावाचा एक वर्ड होता, तर त्याला हटवलं आहे ऑफिशियल रेकॉर्डमधून. तर त्या रिलेटेड एक आहे. त्यानंतर तिसरं जे आहे ते आहे की न्यू रूल्स आलेले आहेत. कशाबद्दल? केमिकली कंटॅमिनेटेड साईट जे आहे तर त्यांचं जे काही आहे आपण रेमिडिएशन कसं करायचं आणि त्याबद्दलचे रूल्स काय आहेत त्याबद्दलचा. ठीक आहे. पहिला आर्टिकल आपण बघूया डायरेक्टली. प्रश्न कुठे येईल तुम्हाला? तर GS2 मध्ये येईल. राईट टू वोट मध्ये देखील प्रश्न येईल आणि वैधानिक नियामक व अर्धन्यायिक मंडळ यामध्ये देखील प्रश्न येईल. बघा, विशेष व्यापक पुनरावलोकन, ज्याला आपण SIR म्हणतो इंग्लिशमध्ये, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, तर ती जी काही प्रक्रिया आहे त्याबद्दल आहे. बघा, तर 24 जून रोजी ECIने बिहारमधील सुमारे 8 कोटी मतदारांचा विशेष व्यापक पुनरावलोकन म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रम जाहीर केला. नंतर तो संपूर्ण देशभरात लागू करण्याचा देखील निर्णय घेतला. जे काही बिहारमध्ये चाललेलं आहे आता, तर ते संपूर्ण देशामध्ये देखील लागू केलं जाणार आहे किंवा इम्प्लिमेंट केलं जाणार आहे असं इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे. तर हा जो निर्णय आहे तो कोणतीही सार्वजनिक सल्लामसलत न करता आणि गुप्तपणे घेतलेला आहे. ठीक आहे. तो हा जो काही निर्णय आहे पब्लिकचं ओपिनियन घेतलेलं नाहीये की असं, किंवा मग पब्लिक डोमेनमध्ये अगोदर असा डिसिजन ठेवलेला नाहीये किंवा असं करण्याचं इलेक्शन कमिशनचं एक, काय म्हणू आपण त्याला, की फ्युचर प्लॅनिंग आहे. याबद्दल काय काय अडचणी येऊ शकतात किंवा जे सिव्हिल सोसायटी असतील किंवा बाकीच्या ज्या ऑर्गनायझेशन आहे त्यांचं काय मत आहेत, अशा पद्धतीने काही डिस्कस न करता गुप्तपणे हा निर्णय घेतलेला आहे असं या आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे. बिहारमधील मतदार वगळण्याचे प्रमाण बघा. पहिल्या टप्प्यामध्ये जो काही SIRचा मसुदा डिक्लेअर झालेला आहे त्यामध्ये 65 लाख मतदारांची नावे वगळली आहे. आणि जर आपण प्रति मतदारसंघ जर बघितलं हे, तर 27,000 येतात. बघा, 27,000 मतदान म्हणजे खूप जास्त आहे. आपण बघितलं की लोकसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा की 2-2, 3-3, 4-4, 5-5 हजारांनी कॅन्डिडेट जिंकलेले आहेत. तर 27,000 मतदान वगळणं म्हणजे हा खूप मोठा, काय म्हणू आपण त्याला, की इलेक्शन प्रोसेसवर एक अडथळा आणण्याचा प्रयत्न असू शकतो जर ते पर्पजफुली केलेलं असेल तर. ठीक आहे. जर लोकांनी मागितलं की 27,000 लोकांनी जर पुरावे मागितले की 27,000 जे मतदार आहेत ते तुम्ही कशा पद्धतीने वगळले, तर इलेक्शन कमिशनचं हे काम आहे की लोकांचं समाधान करणं. ठीक आहे. कारण इलेक्शन कमिशन त्यासाठीच तिथं बसलेलं आहे. तर युनिलॅटरली जे डिसिजन आहेत ते घेतले जाऊ नयेत. तिथे 2020च्या विधानसभा निवडणुकीतील 2/3 जागांवरील विजयाचा फरक यापेक्षा कमी होतात. बघा, म्हणजे जवळजवळ 2/3 ज्या जागा आहेत 2020च्या इलेक्शनमध्ये, बिहार इलेक्शनमध्ये, त्या जागांवरील विजय या 27,000 मतदानांपेक्षा, म्हणजे 27,000 या नंबरपेक्षा कमी होता. म्हणजे तुम्हाला या प्रॉब्लेमची इंटेन्सिटी कळते. राईट. ECIने दिलेले कारण काय की 22 लाख मृत मतदार आहेत, 36 लाख कायमचे स्थलांतरित आहेत आणि 7 लाख लोकांची नावे जी आहेत ती डुप्लिकेट आहेत. म्हणून हे 65 लाख लोक जे आहेत ते बाहेर आहेत असं इलेक्शन कमिशनने कारण दिलेलं आहे. ठीक आहे. पण ज्यावेळेस तुम्ही कारण देता असं काहीतरी, तर ते तुम्ही समजून सांगणं गरजेचं आहे जनतेला. ठीक आहे. वगळलेल्या नावांची संपूर्ण यादी व कारणे सार्वजनिक नाहीत. तर मग तुम्ही हे सगळं सांगतायत, तर या सगळ्या नावांची यादी आणि कारणे सार्वजनिक केली पाहिजे. ठीक आहे. पब्लिक डोमेनमध्ये ठेवा, लोकांना डायरेक्ट कळू द्या की काय काय कुठे कुठे चुकलंय, जेणेकरून सगळी जी प्रोसेस आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही. ठीक आहे. आपल्याला माहिती की इलेक्शन जी प्रोसेस आहे, ठीक आहे, किंवा मग इलेक्शन कमिशन आहे, इट इज व्हेरी फंडामेंटल टू द डेमोक्रेटिक स्ट्रक्चर. राईट. त्यामुळे तुमच्यावर कोणताही प्रश्नचिन्ह कोणीही निर्माण केलं तर त्यावर तुम्ही आन्सर देणं महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस खूप जास्त लोक प्रश्नचिन्ह निर्माण करतात, सपोज की आता काँग्रेसचं सरकार आहे, सॉरी काँग्रेस पक्ष आहे, 99 त्यांच्या जागा आलेल्या आहेत. समजा तो जर तुमच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण घेतोय तर किती लोकांना तो रिप्रेझेंट करतो? जवळजवळ 10 किंवा 20% लोकांना जर तो रिप्रेझेंट करत असेल तर तुमचं काम आहे त्या 20% लोकांचे जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर देणं. ठीक आहे. हे असं या आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे. देशव्यापी SIR करण्यामागील कारणांवरील शंका. तर देशव्यापी SIR का करताय तुम्ही? स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन बिहारमध्ये राबवत आहात, पण आता पूर्ण देशामध्ये काय इम्प्लिमेंट करायची आहे? तर बघा, 100 कोटी मतदारांचा समावेश असलेल्या या महाकाय प्रक्रियेची गरज का भासली याचे सार्वजनिक स्पष्टीकरण नाही. तर इलेक्शन कमिशनने याचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. ECIने सर्वोच्च न्यायालयात पक्षांच्या तक्रारी व स्वतंत्र मूल्यांकनचा उल्लेख केला, पण प्रत्यक्ष मूल्यांकन अहवाल दिला नाही. ठीक आहे. इलेक्शन कमिशनने सुप्रीम कोर्टमध्ये सांगितलं की आम्ही स्वतंत्र मूल्यांकन देऊ, पण त्या पद्धतीने अजून त्यांनी पावले उचललेली नाहीयेत.
पुराव्याअभावी निर्णय मनमानी किंवा बाह्य दबावाखाली घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही. तर तुम्ही डायरेक्टली पब्लिक डोमेनमध्ये ठेवा तुमचे काही डिसिजन असतील ते, कारण तुम्ही पब्लिकला काय म्हणून आपण उत्तरदायी आहात. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही पब्लिक डोमेनमध्ये सगळे तुमचे जे डिसिजन आहेत किंवा निर्णय आहेत ते ठेवले पाहिजे. नागरिकत्व पुराव्यावरील वाद. फक्त 2003 मधील मतदार यादीतील नावे असे नागरिकत्वाचा पुरावा सादर करण्यापासून सुटे. म्हणजे ज्यांचं 2003 पर्यंत मतदार याद्यांमध्ये नावं आहे त्यांनाच फक्त सिटीजनचा जो काही डॉक्युमेंट असेल कोणतंही तर ते देण्यापासून तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे. मग 2003 पर्यंत नागरिकत्वाचा पुरावा मागितला गेला होता का याबद्दल देखील स्पष्टता नाहीये. ठीक आहे, सध्याच्या नागरिकत्वाचे दस्तऐवज किंवा डॉक्युमेंट काय म्हणून पासपोर्ट किंवा जन्म प्रमाणपत्र मागणीचे पाऊल अभूतपूर्व आहे. मला एक सांगा, किती लोकांकडे पासपोर्ट आहेत? तुम्ही जरी आता हा व्हिडिओ ऐकताय तुमच्याकडे किती लोकांकडे पासपोर्ट आहे सांगा मला. तर इलेक्शन कमिशन डायरेक्ट म्हणतं की पासपोर्ट किंवा जन्म प्रमाणपत्र तुम्ही तिथे दाखल केलं पाहिजे तुमचं जे काही सिटीजनशिप प्रूव्ह करण्यासाठी. ठीक आहे, म्हणूनच याला काही जण काय म्हणतात NRC, जे आपण आसाममध्ये कंडक्ट केलं होतं. पारदर्शकतेचा अभाव आणि मग त्यामुळे काय धोके निर्माण होऊ शकतात. 2003च्या पुनरावलोकनाच्या नोंदी उपलब्ध नसल्याने ECIचे दावे पडताळता येत नाहीत. ठीक आहे, 2003 मध्ये SIR केलं होतं का तर याबद्दल नोंदी उपलब्ध नाहीयेत. म्हणून जे ECI काही दावे करतायत ते पडताळता येत नाहीत आपल्याला. नागरिकत्व सिद्ध करण्यात अपयश आल्यास मतदानाचा हक्क गमावण्यापेक्षा अधिक गंभीर परिणाम होऊ शकतात. फक्त मतदानाचा हक्क गमावणं हा एक मुद्दा त्यामध्ये नसेल तर त्याही पेक्षा मोठे व्यापक मुद्दे यामध्ये असणार आहेत. ठीक आहे, ज्यामध्ये नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत संबंधित प्रकरणे तपासासाठी पाठवले जाण्याचा समावेश होतो. ठीक आहे, मग फॉरेनर्स ट्रिब्युनल जे आहे त्याच्या पुढे मग तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे की तुम्ही भारताचे नागरिक आहात. प्रक्रियेतील अपारदर्शकता पात्र मतदारांना वगळण्याचा धोका वाढवते, ज्याचा परिणाम विशेषतः वंचित समाज घटकावर होऊ शकतो. बघा, आता जे लोक ट्रायबल्स आहेत, ठीक आहे, बिहारमध्ये असेल, झारखंडमध्ये असेल, त्या रिजनमध्ये असतील, जर तुमच्याकडे ते डॉक्युमेंट नाहीये तर बघा मग वगळले जाणारे लोक कोण आहे? जे वंचित घटक आहेत ते वगळले जाणार आहेत. ठीक आहे, जे लोक ॲडव्हान्स आहेत किंवा मग ज्या कॅटेगरी किंवा ज्या जाती ॲडव्हान्स आहेत त्यांच्याकडे ते डॉक्युमेंट असण्याचे प्रमाण जास्त आहे. ज्यांच्याकडे नाही ते लोक वगळले जातात. त्यामुळे निवडणुकांची वैधता आणि संस्थांवरील विश्वास कमी होतो. मग बघा, तुम्ही 66 लाख लोक जर मतदान प्रोसेसमधनं बाहेर आहे आणि ते जर तिथलेच नागरिक आहे वर्षानुवर्ष, आपण असं कन्सिडर करू थोडा वेळ, तर मग तुमच्या जी काही सगळी प्रोसेस चाललेली आहे तिच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि मग विश्वास कमी होतो. महत्वाची माहिती आणि कारणे लपवून ECI निवडणूक प्रक्रियेची प्रामाणिकता आणि जनतेचा विश्वास धोक्यात आणत आहे. तर ठीक आहे, मग या आर्टिकलमध्ये हेच म्हटलेलं आहे की ज्या काही सगळी प्रोसेस आहे तुमची, सगळे डिसिजन आहे ते तुम्ही पब्लिक डोमेनमध्ये ठेवा. कुणीही ज्या काही मेजर तुमच्या पॉलिटिकल पार्टीज असतील किंवा मेजर इन्स्टिट्यूट्स असतील, जर त्यांनी तुमच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं तर तुम्हाला उत्तर देणं क्रमप्राप्त असावं. ठीक आहे, तर ह्या आर्टिकलमध्ये असं म्हटलेलं आहे. पुढचं आर्टिकल बघूया आपण. सायनिंग ऑफ अन एंट्रेन्स्ड सिम्बॉल ऑफ स्टिग्मा. स्टिग्मा म्हणजे काय? भेदभावाचं जे काही रूप प्रतीक होतं, एक भेदभावाचं जे प्रतीक होतं तर त्याला तमिळनाडू सरकारने डॉक्युमेंट्समधनं रिमूव्ह केलेलं आहे. म्हणजे काही नावं होते की चेरी असेल किंवा कॉलनी असेल. ठीक आहे, तर प्रश्न कुठे येईल तर GS2 मध्ये तुम्हाला प्रश्न येईल. वल्नरेबल सेक्शन्स रिलेटेड जे काही असेल ते. भेदभावाच्या खोलवर रुजलेला प्रत्येकाचा निरोप, त्याला निरोप दिलेला आहे बेसिकली. मुख्य निर्णय बघा, तामिळनाडू सरकारने 29 एप्रिल 2025 रोजी निर्णय घेतला होता. निर्णय काय होता की कॉलनीने जे नावं एंड होतात गावांचे किंवा पल्लापट्टी, पेरियापट्टी, नवीधामकुलम, परयकुलम, सकीलपट्टी यासारखी जातीदर्शक नावं असलेली गावे राज्याच्या अधिकृत नोंदीतून काढून टाकणे. ठीक आहे, हे नावं काढून टाकायचे. ज्या गावांच्या नावांचा जो एंड आहे तो कॉलनी किंवा या बाकीच्या शब्दांपासून होतो हे नावं काढून टाकायचे आणि अशा गावांची नावं बदलायची. आणि बदललेली नावं कुणावरनं ठेवायची तर फुलांवरनं नावं ठेवायची, कवींवरनं नावं ठेवायची किंवा शास्त्रज्ञांवरनं नावं ठेवायची. या 3 गोष्टींवरनं. राजकीय नेत्याची नावे द्यायची नाहीत. ठीक आहे, तर हा जो काही डिसिजन आहे तो तामिळनाडू सरकारने घेतलेला आहे. याला महत्व काय बघा, ग्रामीण तामिळनाडूमध्ये कॉलनीचा अर्थ असा होतो की खालच्या जातींची वस्ती, अस्पृश्यता व भेदभावाचे एक प्रतीक आहे म्हणून. या नावांमुळे काय होतंय की पत्त्यांवरनं, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेले किंवा कोणत्याही ऑफिसमध्ये गेले तर तुमच्या पत्त्यावरनं कळतं की तुम्ही तुमच्या पत्त्यावर कॉलनी हा शब्द जोडलेला आहे पाठीमागे. मग त्यावरनं कळतं की तुम्ही खालच्या जातीचे आहे. मग काय होतं की पूर्वग्रह दोष निर्माण होतो एक. समजा तो उच्च जातीचा असेल तर त्याला एक नॅचरली त्याच्या मनात असू शकतं की हा आपल्या जातीचा नाही किंवा खालच्या जातीचा आहे तर याचं काम करायचं की नाही करायचं. ठीक आहे, अशा गोष्टी निर्माण होऊ शकतात. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं मी. वंचित समुदायावर याचा मानसिक परिणाम तीव्र असून आजही कायम आहे. ठीक आहे, तर त्यांना तिथं, कारण त्यांना सोबतच घेऊन चालायला लागतंय. डॉक्युमेंटवर लिहिलेलं आहे तुमच्या ते कॉलनी, म्हणजे डायरेक्ट इंडिकेट करतं की तुम्ही खालच्या जातीचे आहात. ऐतिहासिक पार्श्वभूमी. मग आता ह्या विभाजनाची किंवा कॉलनीची सुरुवात कधी झाली तर 12व्या शतकात
वर्णाश्रम व्यवस्थेचा खालच्या जातींना वेगळ्या व्यवस्थेत ठेवण्याची प्रथा सुरू झाली. 12व्या शतकामध्ये वर्णाश्रम जी काही पद्धत होती त्या पद्धतीनुसार जे वेगवेगळ्या खालच्या जाती त्यांना कॉलनी या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये ठेवण्याची प्रथा सुरू झाली. नावांचा विकास बघा, चेरी स्ट्रीट, पराया स्ट्रीट, हरिजन कॉलनी, आदी द्रविडर कॉलनी यासारखी अपमानक नावे प्रचलित झाली. शहरी आणि ग्रामीणमध्ये काय फरक आहे, तर शहरीमध्ये आपण बघतो की कॉलनीला तसं काही जे काही आपण म्हणतो जो काही मिनिंग आहे, जो काही कोनोटेशन आहे ते नाहीये. पण ग्रामीण भागामध्ये विशेषतः या साऊथ इंडिया किंवा तमिळनाडूच्या ग्रामीण भागामध्ये कॉलनी म्हणजे काय की एक दलितांचं किंवा मग खालच्या जातींची एक वस्ती आहे. ब्रिटिश राजवटीमध्ये काय प्रभाव झाला, तर 15व्या शतकात युरोपियन सत्तांनी कॉलनी हा शब्द उच्चभ्रू युरोपियन वस्तींसाठी, आपल्याला माहिती आहे की कॉलनी म्हणजे काय असायचं ब्रिटिश काळामध्ये, जे काही युरोपियन्स आहेत त्यांची जी वस्ती असायची त्याला कॉलनी म्हणायची. ठीक आहे, पण तामिळनाडूमध्ये याचा जो अर्थ आहे तो वेगळा प्रचलित झालेला आहे. हळूहळू उच्चभ्रू जागांपासून बहिष्कृत वस्ती असा झालेला आहे. भाषिक मुळे काय आहे याची, तर चेरी बघा, प्राचीन तमिळ तोलाकपियम करुथ्वेके सिलपतिकारम मध्ये तटस्थ आणि सर्वसाधारण वस्ती असा होता चेरीचा. म्हणजे बघा 2000 वर्षापूर्वी असा त्याचा मिनिंग होता. 20व्या शतकात दलित वस्तीसाठी हा समानार्थी शब्द बनला 2000 वर्षानंतर. भक्ती काळामध्ये काय होतं, भव्य मंदिरांमुळे जाती विभागणी बळकट झाली. थिंडाचेरी म्हणजे काय, अस्पृश्यांची चेरी, अस्पृश्यांची वस्ती. नायक कारकिर्दीमध्ये काय झालं, तर वर्णाश्रम कठोरपणे राबविला गेला. म्हणजे काय, वर्णाश्रम सिस्टीम आहे, 4 वेगवेगळे गट. ठीक आहे, मग त्यामुळे ती विभागणी जी आहे ती अधिक तीव्र झाली. आधुनिक काळातील घडामोडी, महात्मा गांधींनी हरिजन हा शब्द दिला, पण हरिजन कॉलनी हे आणखी एक जातीदर्शक लेबल बनले. अयोध्यदास पंडितर यांनी आदी द्रविडर सुचवले, पण ते देखील अपमानकारक बनले हळूहळू. 1922 मध्ये MC राजा ठराव मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये आदी द्रविड अधिकृत नाव स्वीकारले, पण त्यालाही कलंक जोडला गेला. ठीक आहे, की आदी द्रविड असं नाव ऍक्सेप्ट केलं मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये, पण कुणासाठी ऍक्सेप्ट केलं गेलं ते माहिती आपल्याला, म्हणून त्याला एक काय म्हणू की ते जातीदर्शक नावच गणलं गेलं पुढे. पण ब्रिटिश राज खालच्या जातींच्या वस्त्यांची अपमानाची नावे पद्धतशीररित्या अधिकृत नोंदीत लिहिली गेली. तर आता ह्या योजनेचं किंवा हे जे काही तमिळनाडू सरकारचं जो काही डिसिजन आहे त्याचं महत्त्व काय किंवा हेच आपलं कन्क्लुजन आहे, ही कल्याणकारी योजना नाहीये, ठीक आहे, त्याही पेक्षा पुढे जास्त काहीतरी आहे. काय आहे, तर प्रतिकात्मक आणि ऐतिहासिक पाऊल आहे जे सामाजिक एकात्मतेसाठी उचललेलं आहे. जातीदर्शक ओळख कमी करणे, समानता आणि एकत्रित आपण त्याला म्हणू की इन्क्लुजन प्रगती साधणे, इन्क्लुझिव्ह ग्रोथ साधणे हा त्यामागचे उद्दिष्ट आहेत. पुढचा आणि शेवटचा आर्टिकल बघूया आपण आजचं. न्यू रूल्स ऑन केमिकली कंटॅमिनेटेड साईट. द मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट अँड एन्व्हायरमेंटने जे काही आहे ते न्यू रूल्स आणलेले आहे. कशाबद्दल, तर केमिकली कंटॅमिनेटेड साईट्स, ज्या रासायनिक प्रदूषणाने युक्त अशा ज्या काही साईट्स आहेत त्याबद्दल नवीन रूल्स आलेले आहेत. तर ते नवीन रूल्स आपण बघूया. प्रश्न तुम्हाला GS3 मध्ये येईल आणि प्रिलिम्समध्ये तर येईलच येईल. रासायनिक प्रदूषित स्थळावरील नवीन नियम 2025 मध्ये आलेला आहे. म्हणजे आत्ताच काही दिवसापूर्वी हे नियम आलेले आहे. पार्श्वभूमी काय, तर पर्यावरण मंत्रालयाने हे जे काही नियम आहे, संरक्षण प्रदूषित स्थळांचे व्यवस्थापन नियम 2025 हे पर्यावरण संरक्षण कायद्या अंतर्गत जाहीर केले. तर तुम्हाला हा देखील प्रश्न येईल प्रिलिम्सला, हे जे काही रूल्स आहे ते कोणत्या कायद्या अंतर्गत जाहीर केले, तर ते पर्यावरण संरक्षण कायदा जो आहे 86चा त्या अंतर्गत जाहीर केले. उद्देश काय, रासायनिक प्रदूषण हाताळण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया उपलब्ध करून देणे जी यादी अस्तित्वात नव्हती. ठीक आहे, आता हे काही जे नियम आहे किंवा ही प्रोसेस आहे यादी अस्तित्वात नव्हती, जरी अनेक प्रदूषित स्थळे आधीच ओळखली गेली होती. आपल्याला माहिती होती की कंटॅमिनेटेड साईट असतील, मग न्यूक्लिअर कंटॅमिनेटेड साईट असतील किंवा भोपाळमध्ये युनियन कार्बाईडची साईट असेल, तर या साईट आपल्याला आधीच माहित होत्या. पण या साईट्सचं जे काही आहे रिक्लेमेशन कसं करणं किंवा मग याचं मॅनेजमेंट कसं करणं यासाठी आधी सेपरेट असे रूल्स नव्हते. मग कंटॅमिनेटेड साईट्स म्हणजे काय किंवा प्रदूषित स्थळे म्हणजे काय, तर CPCBने डेफिनेशन केलेली आहे, ज्या ठिकाणी पूर्वी धोकादायक किंवा इतर कचरा टाकला गेला आहे, ज्यामुळे माती, भूजल व पृष्ठभागावरील पाणी प्रदूषित होण्याची शक्यता असून त्यामुळे आरोग्य व पर्यावरणाला धोका आहे. ठीक आहे, यापूर्वी असं जे काही प्रदूषण आहे त्या ठिकाणी झालेलं आहे, मग त्यामुळे माती, भूजल किंवा पृष्ठभागावरील जे पाणी आहे ते प्रदूषित होऊ शकतं आणि त्याच्यातनं काय होईल की आरोग्याला किंवा पर्यावरणाला धोका निर्माण होईल आणि म्हणून ती साईट जी आहे तिला आपण प्रदूषित स्थळ किंवा मग कंटॅमिनेटेड साईट म्हणू शकू. उदाहरणं काय असू शकतात, लँडफिल, डंप, कचरा साठवण प्रक्रिया केंद्र, गळती झालेली ठिकाणे, रासायनिक कचऱ्याची हाताळणी किंवा साठवण केंद्र ह्या साईट्स असू शकतात. सध्याची स्थिती काय आहे, देशभरामध्ये 103 स्थळे ओळखली गेली आहेत. केवळ 7 स्थळांवर उपचारात्मक किंवा मग रेमिडिएशन प्रोसेस सुरू झालेली आहे. पुनर्स्थापनेत प्रदूषित माती, पाणी आणि गाळ स्वच्छ करण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ठीक आहे, आपण एकदा तो प्रॉब्लेम आहे तो रेकग्नाइज केला किंवा साईट रेकग्नाइज केली आणि त्याच्याबद्दल आपल्याकडे मेकॅनिझम आहे, जे काही आता आपल्याला नवीन जे रूल्स आहे 2025चे ते आपण स्वीकारले आहेत, तर जेणेकरून मग काय होणार आहे
की त्याचं रिमिडियल जे आहे किंवा पुनर्स्थापना जी आहे तर ती आपण व्यवस्थित करू शकू. नियमांची गरज का होती 2010 मध्ये औद्योगिक प्रदूषण व्यवस्थापनासाठी क्षमता वृद्धी कार्यक्रमांतर्गत प्रदूषित स्थळांच्या पुनर्स्थापनेसाठी राष्ट्रीय कार्यक्रम जाहीर केला. म्हणजे रेमेडियल प्रोसेससाठी एक राष्ट्रीय कार्यक्रम जाहीर केला आणि त्याच्याद्वारे आपण 3 उद्दिष्ट ठेवले होते की स्थळांची यादी तयार करणं, त्यानंतर स्थळांचे मूल्यांकन व उपचारात्मक पद्धत यासाठी कृती मार्गदर्शक एक डॉक्युमेंट तयार करणं आणि पुनर्स्थापनेसाठी कायदेशीर संस्थात्मक किंवा आर्थिक चौकट तयार करणं. पहिले 2 जे आहे तर ते पहिल्यापासून होते आणि तिसरं जे आहे या 2025च्या नियमाने ते देखील आपण पूर्ण केलेलं आहे. नवीन नियमानुसार काय करायचंय तर बघा, जिल्हा प्रशासनाचा रोल काय, दर 6 महिन्यांनी संशयित प्रदूषित स्थळाचा अहवाल तयार करायचा आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये काही अशी कंटॅमिनेटेड साईट्स आहे का, त्याचा अहवाल तयार करायचा आहे. त्यानंतर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा जी संबंधित संस्था असेल ती काय करेल की 90 दिवसामध्ये याच्यावर पुन्हा एक प्राथमिक मूल्यांकन करेल आणि पुढील 3 महिन्यात सविस्तर सर्वेक्षण करेल आणि 2016चा जो धोकादायक कचरा नियम आहे, ज्याचे काही रूल्स आहे 2016चे, त्यानुसार 189 धोकादायक रासायनिक प्रदूषणाची पातळी निश्चित करणं. ठीक आहे, 189 धोकादायक रसायनं जी आहेत या 2016च्या नियमानुसार त्याची जी काही पातळी आहे तर कितीपर्यंत ती पातळी ठेवली पाहिजे त्यानुसार त्याचं मूल्यांकन करणं. कोण करणार आहे तर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ करणार आहे. जर प्रदूषण सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त असेल तर काय होईल, स्थळांची माहिती सार्वजनिक केली जाईल व म्हणजे जेणेकरून त्या आजूबाजूला ज्या काही वस्त्या आहेत किंवा लोक राहतात त्यांना माहिती होईल की ही जी काही साईट आहे ती कंटॅमिनेटेड आहे, म्हणून तिथं प्रवेश देखील आपण निर्बंध लादू शकू प्रवेशावर. तज्ज्ञांकडून रेमेडियल ॲक्शन आराखडा तयार करणे. राज्य मंडळ काय करेल, 90 दिवसात जबाबदार प्रदूषकांची ओळख करेल. आपण ज्याला पोल्युटर्स पे प्रिन्सिपल म्हणतो. ज्याने हे सगळं काही केलेलं आहे, जी एक संघटना किंवा मग व्यक्ती या घटनेला जबाबदार असेल तर ती व्यक्ती याचं जे काही आहे रिक्लेमिनेशन करेल. जबाबदार व्यक्ती किंवा संस्था पुनर्स्थापनेचा खर्च उचलेल आणि त्यांना जर अपयश आलं तर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार करेल. कारण त्यांना अपयश आलं नाही आलं ही सर्वस्वी सरकारची जबाबदारी आहे. सरकारने काय केलं पाहिजे की जे नागरिक आहे त्यांना आर्टिकल 21च्या अंडर राईट टू क्लीन एन्व्हायरमेंट दिला पाहिजे. गुन्हेगारी जबाबदारी बघा, जर प्रदूषणामुळे मृत्यू किंवा हानी झाल्यास भारतीय न्याय संहिता अंतर्गत कारवाई केली जाईल. ठीक आहे, शेवटचा पॉईंट हा आहे. आणि मग यामध्ये अपवाद काय आहेत तर अणुकचऱ्यामुळे झालेले प्रदूषण, खाणकामामुळे झालेले प्रदूषण, समुद्रात तेलामुळे झालेले प्रदूषण, डंप साईटवरील घनकचऱ्याचे प्रदूषण, हे जे काही आहे याच्यासाठी ऑलरेडी वेगवेगळे कायदे अस्तित्वात आहे, म्हणून आपण हे जे काही आहे हे याच्यामध्ये घेतलेलं नाहीये. ठीक आहे, आणि त्रुटी आता ह्याच्यामध्ये फायनल एक कन्क्लुजन आपण काय म्हणू की प्रदूषित स्थळ ओळखल्यानंतर ते सुरक्षित पातळीवर आणण्यासाठी कोणताही एक टाइम लाईन नाहीये. ठीक आहे, हे त्याच्यामध्ये एक त्रुटी आहे. हे आपले 3 महत्त्वाचे आर्टिकल होते आजचे. भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.